नवीन वर्ष, नव्या वर्षाची सुरुवात आणि आपल्या लाडक्या अभिनेत्याचा वाढदिवस हा एक चांगला योग आता जुळून आलेला आहे. माझ्यासोबत आहेत आपले सगळ्यांचे लाडके अभिनेते नाना पाटेकर. खूप खूप स्वागत आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही केक आणलेला आहे, पण केक तुम्ही कापत नाही. केक कसला कापायचा? मग वाढदिवस साजरा कसा करता? काही नाही, मित्र भेटतात, दारू पित नाही, नवीन रोलसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यामुळे सगळंच बदललेलं आहे रुटीन. पण छान सुंदर रोल्स आहेत. आता नवीन वर्षात काहीतरी छान छान करायला मिळत आहे, गंमत आहे. वाढदिवस येत राहतात रे, येतात जातात, त्यांनी काय फरक पडतो. काल आईचा झाला वाढदिवस 30 तारखेला. तो साजरा करतो, तोच माझा वाढदिवस. आई 94 झाली आणि मला 64. 30 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. तू बघितलंस ना काल कशी ओरडत असते. अजून सगळा जो वारसा आहे अभिनयाचा तो तिच्याकडनं आहे. एखादी गोष्ट कधी सरळ सांगणार नाही. तू येऊन गेलास तर ती सांगत असताना, अरे तो आला होता, नाव कदाचित आठवणार नाही, तो असा आला, मग तो कसा चालतो, मग तो बोलत कसा होता, हातवारे कसा करतो, आणि त्यांनी कळायचं की नेमकं कोण आलं होतं ते. काल आम्ही पाहिलं की नाना पाटेकरांचा ओरडा अनेक जण खातात, पण काल आम्हाला अशी एक व्यक्ती भेटली की नानांनाही एकदम ठणकावून सांगते. आई ना, आई तिचा आरडाओरडा म्हणजे 94 कोणाला सांगून पटणार नाही. मोठा भाऊ सांगतो खरं तर 96 आहे. मी म्हटलं बाबा काही तारीख तर काही तसं हे नाही. माझ्यापेक्षा अजून 6 भावंडं होती मोठी, तर त्यामुळे मी 64, त्यामुळे अंदाजाने आम्ही असं तिचं 94 असं धरलं. आईचं बोलताना वगैरे आपण बघतो खूप असं कष्ट केलेलं शरीर म्हणता येईल. आवाज एकदम खणखणीत. आजकाल 17व्या वर्षीचा आवाज एकदम डाऊन होऊन जातात, पण खूप कष्ट केले ताईने लहान तुम्हाला वाढवताना. नाही, ते प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये, म्हणजे त्यावेळेचा जो काळच होता तसा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधली ही मंडळी सगळी तसे. आणि फार शिक्षण नाही. खरं तर आईच्या 2 मोठ्या बहिणी ज्या शिक्षिका होत्या, पण आईचं शिक्षण झालं नाही, कारण त्याचवेळी स्वातंत्र्य आणि मग नंतर तो लढा, आणि मग सगळे त्यांचे लायसन्स गेले. दारूचे धंदे होते आईच्या वडिलांचे, म्हणजे ते ऑफिशियल असतात ना, ताडीमाडी. आणि मग त्याच्यानंतर दैन्य, त्यामुळे आईला शाळा सोडावी लागली. ते दैन्य म्हणजे कधी कधी, म्हणजे आता वालाचं बिरडं केल्यानंतर सांगते, आमच्या वेळी आम्ही सकाळी 4ला उठायचो, 1 पायलीचे वाल भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ते सोलून देत असताना 2 आणे पायली असं आम्ही वाल सोलायचो. आणि त्या सगळ्या ह्याच्यातून गेल्यानंतर आता तिला कशाचंच काही वाटत नाही. म्हणजे सुखदुःख हे त्याच्या पल्याड गेलेली आहे ती. गोड मात्र खूप आवडतं, सारखं तिला गोड खायला आवडतं. त्यामुळे मग मी सारखं म्हणतो, आई अगं नको जास्त खोत, ए गप मेल्या. मग खाली कोणतरी तिला सांगतात, खालच्या फ्लॅटमध्ये राहतो ना, की नाही साखरेचा डबावर नाना घेऊन गेलाय. तर मी खाली गेलो की पहिल्यांदा, हे मेल्या तो साखरेचा डबा घेऊन ये जरा. सारखं जप करत असते. काय आपलं 4-5 माळा झाल्या की तिला तर आठवत नाही फारसं, त्यामुळे साखर दे जरा, माझा जप पूर्ण झाला. असं काहीतरी निमित्त काढून सारखं गोड खायचं. आणि अगदी त्याच्या विरुद्ध स्वभाव आहे तिखट. तो स्वभाव पुढे आलाय. हां, ते आमच्यामध्ये तेच पाझरले सगळं. आमचं कुठलं काय ओरिजिनल, सगळं तिकडनंच आलंय फारच. आणि गावाला सुद्धा आम्ही असताना, मी आणि मोठा भाऊ दिलीप मुरुड जंजिराला, ही आई एकटी. त्यावेळी आम्ही किती, मी 4 वर्षाचा, 3-4 वर्षाचा, आणि मोठा भाऊ 6 वर्षाचा. आम्हाला दोघांना घेऊन मुरुडला तिने, आमचं बालपण तिथे गेलेलं. तर त्यामुळे ते सगळं शिक्षण एकटं तिने तिथे आम्हाला सांभाळलं. म्हणजे नाही, काही नाही. आईचा धाकटा भाऊ रमण सुर्वे, भंडारवाडा, आपला कुंभारवाडा, गिरगाव. आमच्या आईच्या बाजूने सगळी कॉर्लिओने फॅमिली आहे. सगळे दादागिरी, चाकूसरे. आमचं नशीब की आम्ही कुठेतरी नाटकात, सिनेमात आलो, कुठेतरी आउटलेट मिळालं, त्यामुळे बरं आहे. नाही तर आम्ही कुठेतरी तिकडेच अडकलो असतो. अधूनमधून कुठेतरी उफाळून येतं ते. त्यामुळे सिनेमामध्ये तसं काहीतरी करत असताना ते लोकांना जर का अतिशय खरं वाटलं, तर त्यात खरं वाटण्यासारखं काही
म्हणजे अचंब नाही आहे, कारण ते इतकं आहे रक्तातच असणार कुठेतरी काहीतरी तो एक व्हायलन्स विचित्र प्रकारचा. कलाकार नेहमी कॅमेरा ऑन झाला की मूड बदलतो, हे असं व्यक्तिमत्व आहे. कॅमेरा ऑन असो ऑफ असो, जसे आहेत तसे. आई नाही, मला वाटतं असं आता तुझ्याशी बोलताना कुठली भूमिका करायची, मी आहे जसं आहे तसं मी बोलावं. माणसं आपण का कोण जाणे, आपण फजितीला घाबरतो. फजिती हा आपल्या आयुष्याचा एक भागच आहे ना त्यातला. आणि दुसऱ्याची झाली की आपण फार एन्जॉय करतो, स्वतःची होत असेल तर मात्र त्याला घाबरतो. व्हावी की काय आहे ना, एखादा शब्द इकडे तिकडे होतो, आपण चुकून अडखळतो, बोलतो, शब्द काही वेळी आपल्याला नेमका सापडत नाही त्यावेळी आपण अंगरतो. ठीक आहे, चालतं. सिनेमात नसेल चालत मग ते मला ते पाठांतर करा. आता मी कुठलं पाठांतर करून तुझ्याशी बोलणार, आणि एखादं इकडे तिकडे झालं, होऊ दे की काय बिघडलं. आणि बरं, हे इथं ॲक्टिंग करण्याचे तुम्ही पैसेही देणार नाही, फुकटची ॲक्टिंग करायची. ना एकीकडे ज्यावेळेस तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तो घेताना घेऊ की नको, मिळतोय तर घ्यावा का, असं थोडंसं तसं वाटलं नाही, होतं? एखादा गुन्हा केल्यानंतर माणसाला त्याला सांगितलं जातं की तू हा गुन्हा केलास, त्याच्याबद्दल तुला इतके वर्ष सजा आहे, अमुक आहे, फाशी आहे. तसं एखादी चांगली गोष्ट केल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे म्हणजे पुरस्कार देता की बाबा तो कारण काय. कारण मी थोडासा असा दिगमूढ झालो होतो, अचंबा होता की मला पद्मश्री कशासाठी, म्हणजे मी काय केलं. म्हणजे कुणाला मिळाल्यानंतर मी ज्यावेळी नावं वाचतो, म्हणजे मला मिळण्याच्या अगोदर, त्यावेळी मी त्याच्यावर टीका टिप्पणी करायचं की ह्या माणसाची काय लायकी आहे, कशासाठी ह्याला दिली, काय केलं आहे त्याने, पद्मश्री काय खिरापत आहे का, असं म्हणजे मी नेहमी म्हणायचो. मला मिळाल्यानंतर लोकांनाही तसंच वाटलं असेल, काय केलं मी असं की मला त्याच्याबद्दल पद्मश्री द्यावी. नाही, लोकांना आनंदच झाला. पण एक असा प्रश्न पडतो की पद्मश्रीपेक्षा आणखीन एक आपला खूप मोठा पुरस्कार आहे भारतरत्न, जो सचिन तेंडुलकरला आता देण्यात आला. खूप लवकर दिला जातोय किंवा बरोबर वेळ आहे? मला माहिती नाही. भारतरत्न मी म्हणेन की बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न, महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न, ही सगळी जी मंडळी आहेत त्यांनी आपले आयुष्य दिले, आणि आयुष्य दिले आणि त्याच्या बदल्यात काही घेतलं नाही. आयुष्य असं बाबा आमटे ज्यांनी आयुष्य दिलं त्यांना भारतरत्न नाही आहे. सचिनला दिलं ते योग्य की अयोग्य तुम्ही ठरवा. भारतरत्न बद्दलची माझी व्याख्या अशी आहे की ज्यांनी आपलं आयुष्य दिलं सगळं आणि त्याच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा ठेवली नाही, तो भारतरत्न. बाबा आमटेंना तुम्ही द्या नका देऊ काय फरक पडतो, तुमच्यासाठी ते भारतरत्नाच्या पलीकडचे आहेत. बरं, बाबा हा नुसतं बाबाच नाही, मग विकास प्रकाश, त्यांच्या बायका बांधव, भारती, मन्ना, त्यांची मुलं, सगळ्यांनी जावई सुद्धा समर्पित केलेलं आहे आयुष्य, ज्यांनी पिढ्यानपिढ्या सगळं दिलेलं आहे. सचिन उत्तमच कळत, सचिनने आम्हाला आनंदच दिला, पण ह्या मंडळीने स्वातंत्र्य दिलं रे, जगावं कसं ते शिकावं. सचिनचं मोठं पण कोणी नाकारत नाही, पण सचिनच्या ह्याच्या पुढे आपण सचिनचं नाही ना. सचिन हा एक खेळाडू आहे, तो खेळाडूसाठी खेलरत्न आहे ना. आमच्यासाठी फळके अवॉर्ड आहे. कलावंतांना भारतरत्न मिळावं का, तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की मी काय केलं. आयुष्यभर केलेल्या प्रत्येक गोष्टीचे मी पैसे घेतले, ते पैसे घेतल्यानंतर मला त्याच्याबद्दल नॅशनल अवॉर्ड मिळाली, ती घेतली. त्याच्यानंतर मला ते मिळालं म्हणून दुसरे सिनेमे मिळाले, त्यातून अजून मी पैसे कमवले. तर मी हे करत असताना मी कोणावरही काहीही काडीचेही उपकार केलेले नाही आहेत. मी माझ्या समाधानासाठी जगलो, आणि माझं समाधान हे आत्मकेंद्रित आहे. मी तुला काही उचलून दिलेलं नाही. जे जे मिळालं ते मी माझ्यासाठी वापरलं. इन्कम टॅक्स मी चुकवला नाही,
माझं टॅक्स प्लॅनिंग नसतं. 100 रुपये कमावल्यानंतर 33 रुपये काय जे आहे ते भरून टाकायचं, इतकं साधं टॅक्स प्लॅनिंग आहे. पण बाकीचे पैसे मी माझ्या खिशात घातले. मग मला माझा सन्मान तुम्ही कशासाठी करता? माझं नशीब की बाबा आमटे हे माझ्या आयुष्यात आले, त्यामुळे कुठेतरी थोडंसं एक जगण्याची कुठली तरी दिशा मिळाली. पण मी अतिशय स्वार्थी माणूस आहे. आणि मग आमच्यासारख्या स्वार्थी माणसाला तुम्ही भारतरत्न देणार का? मी कुठलीही अपेक्षा न ठेवता, काहीही न करता, मी नट कदाचित थोडासा बरा असेल, पण त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला सगळंच दिलं की प्रेम केलं माझ्यावर. तिकिटाच्या लाईनमध्ये आम्हाला कधी कोणी उभं राहू दिलं नाही, या पुढे या, अमुक करा, अमुक. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्या पलीकडे मी तुमच्याकडनं अजून ती अपेक्षा करणं, मग ती गव्हर्नमेंटकडनं असेल, व्यक्तींकडनं असेल, ती करू नये. सचिनला भारतरत्न मिळणं, लवकर मिळणं, किंवा मुळात मला हा विषयच वाटत नाही. तुम्हाला वाटलं द्यावं, तुम्ही दिलं, तुमचा भाग आहे. ध्यानचंदला मिळालं पाहिजे, मी फार पूर्वी बोललो होतो. सचिनला मिळालं पाहिजे की नाही हे सोडून द्या, ध्यानचंदला मिळालं पाहिजे होतं, जर खेळाडूला तुम्ही देणार असाल तर. कारण बरेचसे नियम बदलून म्हणा किंवा असं हे थोडंसं बाजूला जाऊन म्हणा, एक स्पेशल हे करून देण्यात आलं आणि एका दिवसात देण्यात आला की काय, असं हे काही लोकांना नाही. सचिनच्या खेळानं तुला कोणाला नाही का आनंद मिळाला? आपण सचिन खेळतोय म्हटल्यानंतर, सचिन आऊट झाल्यानंतर आम्ही टीव्ही बंद करणार. सचिन खेळतोय तोपर्यंत आम्ही बघत राहणार, अशी वेळ होती सगळी. त्यांनी कमालीचा आम्हाला आनंद दिला, पण त्याच्या बदल्यात आम्ही प्रेम दिलं त्याला, त्याच्या बदल्यात त्याला पैसाही मिळाला, त्याच्या बदल्यात त्याला नावही मिळालं. भारताचं नाव त्यांनी मोठं केलं. पण खेलरत्न नावाचा जो प्रकार आहे, जो आमच्याकडचा फार मोठा पुरस्कार आहे खेलरत्न, पण मला माहिती नाही, मला खरं तर कशाचेच नियम माहिती नाही. म्हणजे मी बाकीच्या सचिनच्या बद्दल, तुम्ही फार मोठा खेळाडू वगैरे, पण मी अतिशय एक सामान्य नट आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला सुद्धा पद्मश्री का मिळाली असा प्रश्न तिसऱ्यांच्या मनामध्ये आला तर मला आश्चर्य नाही वाटत. उत्सुकता वाटते की बॉलिवूड सारखे म्हणजे इंडस्ट्री आहे जिथे खूप तारे तारका वगैरे हे असतं, पण दुसरीकडे शरीर बॉडी जी आहे एकदम फिट आहे. जिम पण आम्ही बघितलेली आहे. शूटिंगची खूप धावपळ असते, पण हे वर्कआउट वगैरे जे काही असतं ते मॅनेज होतं बरोबर. काही शूटिंगची धावपळ नसते. वर्षातून 100-150 दिवस मी काम करतो, 200 दिवस मोकळाच असतो. 200 दिवस तुम्हाला प्रिपरेशनला लागतं. काम करणं म्हणजे काय, तुम्ही किती दिवस राबताय ते दिवस कामाचे नसतात, त्याच्या आधी तुम्ही त्याच्यासाठी तयारी करता. आता तुम्ही कॅमेरा सुरू केलं, ते सगळा जामानिमा लावायला तुम्हाला जो वेळ लागला तो वेळ लागतोच. आपण नशीबवान माणसाचा जन्म मिळालेला आहे. शरीर छान ठेवणं, मला खरंच, मी पूर्वी खूप वाईट घाणेरड्या मला व्यसनं होती. सिगरेट खूप ओढायचो मी. 6 वर्ष झाली मी फेकून दिली. आणि आता नाही सिगरेट वाटत, दारू नाही वाटत. म्हणजे मी निर्व्यसनी बरं का. आता उद्या भगवी वस्त्र पांघरून मी लगेच रुद्राक्षाच्या माळा घालून मी नाही जाणार, पण नको वाटतं आता ते. कारण हे आता मशीन जुनी आहे रे, 64 वर्षाची. बरं पार्ट सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे शरीर ठेवायला पाहिजे नीट. मी मल्हारला सुद्धा नेहमी सांगतो, मल्हार व्यायाम करायला पाहिजे. समोर कोणी बाकीचं सोडा, कोणी समोरून काही आला तर गचंडी धरता यायला पाहिजे त्यांनी तुमची धरली की. हात असं हे कोणाशी हात जोडायचे आपल्याला लक्षात यायला पाहिजे, कोणाचे ओढायचे ते लक्षात यायला पाहिजे. शरीर पाहिजे, ही खरी माझी. बरं ह्याच्यावर इन्कम टॅक्स नाही, ह्या प्रॉपर्टीवर राग येतो लवकर. आता परवा सुद्धा मी शूटिंगला गेलो होतो, तिथे सुद्धा एखादा दिवस वाया गेला की बाबा नाही ना तुझं आज शूटिंग नाही. म्हटलं वाया घालवण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल, माझ्याकडे नाही.
वेलकमचं चालू आहे शूटिंग. वेलकम. माझी भांडणं सगळ्यांची आहेत, शत्रुत्व कोणाशीही नाही. भांडायचं तुझ्याशी भांडण होईल. हे नाही पटत, हे पटतं, हे असं कसं ते कसं, सतत प्रश्न विचारायची सवय असल्यामुळे गोंधळ होतो. केवळ पैशासाठी काम नाही करता आलं, म्हणजे पैसे नको होते अशातला भाग नाही. कित्येक म्हणजे मी पुरुष हे नाटक जवळजवळ 16-17 वर्ष केलं, 16 वर्ष केलं, 1860 प्रयोग केले. मी खरं तर ते नाटक लवकर सोडायला पाहिजे होतं, 4-5 वर्षात सोडायला पाहिजे होतं, म्हणजे मला अजून नाटकं करता आली असती. पण मी त्या पैशामध्ये अडकलो. मला ते पैसे हवे होते, मला घर घ्यायचं होतं. प्रत्येकाची, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची एक ही असते, माझं एक घर असावं. त्या घराची खरी तर संकल्पना अशी आहे की जिथून मला कोणीतरी जा म्हणणार नाही. घर म्हणजे घर असं भावना नसते त्यातलं. खरा मला असं नेहमीच वाटतं की मी आता इथे बसलो आहे तर इथून तू जा असं कोणी म्हणता का? म्हणून माझं घर मग ते छोटंसं असेल, म्हणून कुठेही गेलो जगाच्या पाठीवर तरी आपल्याला आपल्या घराची ओढ असते, कारण ते माझं आहे. नवीन कलाकारांनी शिकायला पाहिजे की नाना पाटेकर सारखा मनुष्य म्हणतो की मी या निपुणकडनं शिकतोय, अमेयकडनं शिकतोय. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. अप्रतिम आहेत, ग्रेट आहेत, सुंदर. त्यांनी ते टिकवायला हवं. मला 42 वर्ष मी माझ्या ह्या स्वभावानिशी कसं काय टिकलो मला काही माहिती नाही आहे, पण मी बदललोच नाही त्या बाबतीत. स्वभाव नाही बदलला, तो मी भांडत राहिलो, प्रश्न विचारत राहिलो. पण हे सुद्धा माझ्या नकळत होत राहिलं की नाही हे छान आहे. एकच जमलं नाही, मला गाणं नाही जमलं. मी तरीसुद्धा एकटा असल्यानंतर प्रयत्न करतो मी हे असं, हां हे असं. असे मी व्यायाम करत असताना जगजीत सिंग हा माणूस किती सहज गात असतो, किती सहज. आशाबाईंचं ते मागे उभा मंगेश ते मी ऐकत असताना म्हटलं अरे बापरे, ह्या बाई कशा गातात. लताबाई गायला लागल्यानंतर मी नेहमीच म्हणतो कधी माझी आई असते, कधी बहीण असते, कधी प्रेयसी असते, भाऊ असते, मूल असते. माझा सगळा एकांत ह्या मंडळींनी कधीच असा मला भासू दिला नाही. सगळं व्यापून टाकलेलं आहे या सगळ्या मंडळी. आपण खरं तर यांचे आयुष्यभर आपण उपकृत असायला पाहिजे. काय काय नाही दिलं सगळं. मला क्लासिकल म्हणजे खूप ऐकायला आवडतं, शास्त्रीय संगीत कळत काही नाही पण ऐकायला खूप आवडतं. काहीतरी मिळतं त्यातले, कदाचित ते आरोह अवरोह आहेत, आतमध्ये काहीतरी बदल होत असतो, कुठेतरी शांत वाटतं, बरं वाटतं, पल्याड जातो आपण कुठेतरी. संगीत नाटक पण खूप आवडतं. राहुल तुमचा तर फेवरेटच आहे देशपांडे. अगदीच लहान असल्यापासून मी त्याला पाहतोय, म्हणजे सुरुवात त्याची. गातात ही मुलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.